नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसातून मी साडी घातली आहे. आज आहे वटपौर्णिमा. खरं तर ना हा ब्लॉग खरंच खूप उशिरा येतोय. त्याचं कारण असं होतं की जमलंच नाही. रियांश आजारी पडला, त्याला सर्दी खोकला ताप, त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवलेच नाही. बनवलेलं होतं पण त्याला एडिट करणं काय माझ्याकडून झालं नाही. तर चला, जसं असेल तसं आता गॅलरीमध्ये तर पडून राहण्यापेक्षा अपलोड करावं म्हणलं. आवडला तर नक्की लाईक करा बरं का माझ्या व्हिडिओला. आणि असंच माझे घरातले छोटे मोठे व्हिडिओ बघत राहा. मला पण आवडतं. तर चला, सकाळी लवकर उठले होते आज. लवकर म्हणजे जास्त काही लवकर नाही, 5:30 वाजता उठले. अंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला 6 वाजता लागले. आणि रात्री यांनी सांगितलं होतं की मला तू उद्या डब्याला पुरणपोळीचं जेवण देशील का, वटपौर्णिमा आहे. आता नवऱ्याचा सण आहे आणि नवऱ्याने स्वतःहून पहिल्यांदा मला लग्न झाल्यापासून विचारलं की तू उद्या मला देशील का डबा पुरणपोळीचा. मी नाही कसं म्हणणार. तर मी मनात ठरवूनच ठेवलं होतं की नाही, उद्या पुरणपोळी आमरस सगळं व्यवस्थित, जसं सण आपण घरी जेवण करतो तसं प्रॉपर डबा बनवून द्यायचा. तर मग तयारीला लागले. उठले, पहिल्यांदा आंघोळ केली, मग डायरेक्ट किचनमध्ये आले. डाळ शिजवून घेतली पहिल्यांदा आणि मग माझं उरकून घेतलं. आणि आता सकाळ झाले म्हटल्यावर थोडं फ्रेश वाटण्यासाठी चहा तर घ्यायलाच पाहिजे ना. तर मी चहा सुद्धा घेतला आणि बघा, कामाची तयारी करायला सुरुवात केली. या वर्षीचा वटपौर्णिमेचा टायमिंग खूपच लवकर होता आणि मध्ये गॅप होता आणि त्याच्यानंतर अडीचच्या नंतर, म्हणजे सकाळी 12:20 पर्यंत आणि त्याच्यानंतर 2:30 वाजल्यापासून पुढे. तर मग सकाळी सकाळी करून आलं तर मग दिवसभर आपल्याला बाकीच्या कामाला वेळ मिळतो आणि सकाळी एकदा उरकलं की फ्रेश पण वाटतं, चांगलं वाटतं. म्हणून आम्ही सकाळी लवकरच गेलो होतो. एकीकडे पुरण मी शिजवायला ठेवला आणि भातोड्या पापड असतात ना ते तळून घेतले. रियांशला स्कूलला जायचं होतं आणि यांना ऑफिसला जायचं होतं. सासूबाई गेल्या होत्या बैठकीला, त्याच्यामुळे मी एकटीच होते. आणि नेहमी तसं तर मी एकटीच सण असेल ना तर मी बनवते. मध्ये मला कोणी हेल्प केली ना, उलट माझी कामं उरकतच नाहीत. त्यामुळे मी एकटीच जेवण बनवायला घेते. तर चला, आता बऱ्यापैकी कामं मी उरकली होती आणि आमटी करायची राहिली होती. पुरण केलं, आमटी केली आणि पापड तळले ना, असं वाटतं की माझं काम झालंच. आता बघा, इथे ना मी आमटी एकदम साध्या पद्धतीने पण एकदम झणझणीत बनवते बरं का. लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आणि जिरं मोहरीचा तडका देऊन, म्हणजे असं कडकडीत फोडणी करून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजलं. आणि त्याच्यामध्ये हळद आणि आपलं जो घरचं तिखट असतं ना ते टाकून घेतलं. थोडीशी तिखटच बनवते चवीला अशी झणझणीत व्हावी म्हणून, आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून मी झणझणीत अशी आमटी बनवून घेतली. पोळ्या असल्या ना तर आमटी जरा तिखटच करावी लागते आणि ते आवडीने खातात घरात म्हणून. तर सकाळी सकाळी 8 वाजताना माझं बऱ्यापैकी काम झालं होतं. आणि त्याच्यानंतर यांसला स्कूलला जायचं, ह्यांचं ऑफिसला जायचं, हे उरकायचं होतं. तर आता सगळं झालेलं आहे, माझं सगळं बाकीचं करून झालं. पूजेची तयारी पण करायची होती आणि नैवेद्य वगैरे बनवायचे होते. पण त्याच्या आधी ना यांना पोळ्या बनवून दिल्या टिफिनला आणि नाश्ता ते घरीच करून गेले. त्याच्यामुळं फक्त टिफिन बनवून तो पॅक करून त्यांना दिलं. एकदा रियांश आणि अहो बाहेर गेले ना तर मग मला ना माझं उरकायला बरं पडतं. तर पोळ्या एकदम टम्म फुगण्यासाठी ना मी एक ट्रिक वापरते, जी जुन्या बायका नेहमीच वापरायच्या बरं का. आता हे जे व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर नाही काढलेलं, कारण मला थोडासा उशीर झाला होता. त्याच्यामुळं आपलं पोळपाट असतं ना त्याला मी कॉटनचा कपडा बांधून घेते. ते बांधलं ना पोळ्या चिकटत नाहीत आणि फुटत नाहीत म्हणून. आणि माझं नेहमीच पोळी कणकेचा उंडा छोटा असतो आणि पुरण असतं ना ते मोठा उंडा असतं. त्याच्यामुळे ना भरपूर असं पुरण असलेली पोळी खूप छान लागते आणि एकदम मऊसूत होते.
तर आज थोडंसं उलटंच काम झालं. पहिले स्वयंपाक झाला आणि आता देवपूजा करायला घेतली. खरं तर देवपूजा करायला घ्यायला पाहिजे होती, पण सकाळी स्कूल असतं, रेयांचं ह्यांचं ऑफिस असतं, त्याच्यामुळं ना घाई होते. त्याच्यामुळं म्हटलं देवपूजा निवांत करून घ्यावी. आणि तसं पण 10 वाजता तर देवपूजा झालेली होती माझी. कारण किचनमधलं काम उरकलं की मग बाकीकडे आपल्याला बराच वेळ मिळतो. तर देवपूजा करून घेतली, पण देवाला फुलंच नव्हती त्याच्यामुळं. आणि रोडला जावं लागतं आम्हाला थोडंसं लांब, तिथे जायला वेळ पण नव्हता. म्हणून मी फुलं काही पाहिलीच नाहीत. देवाला जाताना बघू भेटली तर आणेल असा विचार केले. आणि घाईमध्ये बघा कशी तरी रेडी झाले. आणि म्हणजे टाइम खूप थोडा राहिला होता, एक अर्ध्या तासाचाच राहिला होता. बऱ्याच सगळ्या बायका आजूबाजूच्या जाऊन पूजा करून आल्या होत्या, म्हणून मी अशी सिम्पलशी साडी घातली आणि जास्त काही मेकअप केला नाही, आपली जशी नॉर्मल असते तशीच. तिथे गेले तर बऱ्याच बायकांचं झालेलं होतं आणि म्हणलं आता आपण जाणार. आणि तिथं पाठीमागं पण थोड्याशा बायका राहिल्या होत्या, त्यांनी सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि घरी यायचं होतं. आणि म्हणून पूजा केली आणि व्हिडिओ काढायला, फोटो काढायला कोणीच नव्हतं, म्हणून मी ज्या बायका पूजा करतात त्यांचाच व्हिडिओ काढला. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडे वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते हे पण सांगा. तसं तर नेहमीच जर त्या वर्षी ना भरपूर टाईम असतो, यावर्षी टाईम कमी असल्यामुळं ना जास्त काही मेकअप वगैरे केला नाही आणि आपल्याला वडाला फेऱ्या मारायच्या आहेत, हीच मेन गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणून मी वडाला फेऱ्या मारण्यासाठी गेली आणि माझ्यासोबत जास्त कोणी नव्हतं आणि त्याच्यामुळं मला व्हिडिओ पण काढता आला नाही. पण जो पण मला तिथे वडाची पूजा करताना बायका दिसल्या त्यांचा व्हिडिओ मी केलेला आहे आणि खूप सुंदर वाटत होतं. वर्षातला हा पहिला सण आहे, वर्षातला हा एकच सण आहे असंच आपण नवऱ्यासाठी हे साजरा करतो. याच्या मागची स्टोरी पण सर्वांना माहिती आहे, आता मी काही ती सांगत बसत नाही. तिथेच ना देवाचे मंदिर आहेत, महादेवाचं मंदिर आहे आणि याचं देवीचं मंदिर आहे, त्यांची पण पूजा केली आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. सुरुवात झाली वटपौर्णिमेला पावसाची आणि त्याच्यानंतर एवढा पाऊस सुरू झाला ना, कंटिन्यू 8 दिवस हा पाऊस चालूच होता. आणि तर चला, आजचा दिवस असा मस्त गेला आणि कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.